हाय फ्रेंड्स, मी रिया. आज सकाळी सकाळीच मी मस्त स्कूटी धुवून घेतली. काल होळीचे कलर्स लागून खूप स्कूटी खराब झाली होती, मग मी आज सकाळी सकाळीच धुवायला घेतली. मग पप्पाच्या काही ऑफिसच्या कामांमुळे आम्हाला पुण्याला जावं लागलं होतं अर्जंट. मग थोडंफार पप्पाचं ऑफिसमध्ये काम वगैरे झालं, तिथं काही मला शूट घेता आलं नाही. मग आम्ही 7-7:30 वाजता परत संभाजीनगरकडे निघालो. मग आम्ही घरी येताना पुणे नाशिक रोडवरच्या आकांक्षा व्हेज हॉटेलवर थांबलो होतो. हे हॉटेल इतकं जास्त प्रीमियम आणि क्लासी आहे, तुम्हाला काय सांगणार. हे लिटरली 7 स्टार हॉटेल आहे. इथलं इंटेरियर वगैरे एक नंबर आहे, एकदम जबरदस्त इंटेरियर. इथे इतकी गर्दी होती, गाड्यांच्या रांगा लागलेल्या होत्या पार्किंगमध्ये. आणि गाडी पार्क वगैरे केली आणि लगेच एंटर केलं. खरं माझे पप्पा आहेत त्यामुळे मी खूप लक्की आहे जास्तच. 7 स्टार हॉटेलमध्ये या एजमध्ये लिटरली एन्जॉय करते मी. नशीब आहे ते एक वेगळंच. मग मी एंटर वगैरे केलं. इथे रिअलिस्टिक हत्ती वगैरे बनवून ठेवला होता. छोट्या मुलांसाठी खेळणे होती, त्यांच्यासाठी गाड्या होत्या छोट्या छोट्या. मध्ये खूप सारे शॉपसुद्धा होते. काही स्वीट होते, काही फरसांचे होते, पान शॉप होतं, पॉपकॉर्न होतं, खूप काही नवीन नवीन, एकदम युनिक भारी होतं एकदम. हा युनिक एक्सपिरियन्स घेतला मी आज. या हॉटेलला डिस्क्राईब करायला लिटरली माझे वर्डसुद्धा कमी पडतात, इतकं क्लीन आणि हे होतं. याचं वॉशरूम, आपलं 5 स्टार हॉटेलचं वॉशरूम पण एवढं क्लीन असेल तेवढं याचं वॉशरूम क्लीन होतं. इथे जेवणसुद्धा एक नंबर भेटलं होतं आम्हाला. इथे बरेच अँटिक गोष्टीसुद्धा होत्या विकायला. आम्ही 1-2 गोष्टी घेतल्या, थोडीफार शॉपिंगसुद्धा केली इथून. हे लिटरली एक मॉलसारखं फील येत होतं. इथे खूप काही नवीन नवीन गोष्टी होत्या. तुम्हीसुद्धा एक वेळ हॉटेलला नक्की भेट द्या, आकांक्षा व्हेज हॉटेल, पुणे नाशिक रोडवरती. मग आम्ही सर्व काही फिरलं. त्यानंतर आम्ही लगेच जेवणसुद्धा केलं इथे. ते जेवण पण खूप टेस्टी होतं. पप्पाचे बरेच ऑफिसमधले मेंबर्ससुद्धा सोबत होते, त्यामुळे मी जेवताना काही व्हिडिओ वगैरे घेतले नाही, पण मी हॉटेलमधले डायरेक्टली व्हिडिओ घेतले आहेत. तुम्ही पाहू शकता इथे क्लिनिंग एक नंबर होती, कुठेच कचरा वगैरे काहीच नव्हता. मग जेवण वगैरे झालं तर आम्ही लगेच छत्रपती संभाजीनगरकडे निघालो. तर असा होता माझा आजचा दिवस. तुम्हीसुद्धा एक वेळेस या हॉटेलला नक्की भेट द्या. थँक्यू.